जय हिंद मित्रांनो. तर बघा, आज आपल्याला काय बघायचं आहे. तर आज आपल्याला जो आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर बघायचा आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉरची कारणे बघायची आहेत. तो का झाला किंवा त्याच्यामागे कारण काय, हे आज आपल्याला बघायचं आहे. आणि त्याने झालेला जगावरती व सामान्य व्यक्तीच्या जीवनावरती झालेले परिणाम हे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, प्रथम विश्वयुद्ध जे आहे, प्रथम विश्वयुद्ध आपल्याला सर्वांना माहित आहे. 1914 ते 1918 पर्यंत झालेले आहे. तर बघा, हे होण्यामागचे मुख्य कारण काय. तर बघा, प्रथम विश्वयुद्ध होण्यामागे जे कारण आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. बट त्याच्या पहिले आपल्याला याची एक छोटीशी पार्श्वभूमी लक्षात घ्यायची आहे. तर बघा, याची पार्श्वभूमी काय असेल. तर या प्रथम विश्वयुद्धामध्ये काय झालं, तर प्रथम विश्वयुद्ध जेव्हा सुरू व्हायच्या अगोदर जे युरोपमध्ये होते हे सत्ता विस्तार, मिलिटरी पॉवर वाढवणे, नॅशनलिझम आणि कॅपिटलिझम जे आहे याचा खूप मोठा वाद होता. किंवा पूर्ण जगातील सर्वात जास्त प्रदेश कोण व्यापू शकतं याचा सुद्धा एक वाद होता. हे जे वाद आहेत हे याचे तात्काळ म्हणजेच आपल्या तात्काळ सॉरी हे याचे कॉजेस आहेत. पण याचं जे तात्काळ कारण आहे ते म्हणजे काय आहे, तर त्यावेळेसचं जे एक किंगडम होतं किंवा एक अंपायर होतो ऑस्ट्रो हंगरी. त्या ऑस्ट्रो हंगरीचा प्रिन्स प्रिन्स म्हणजे राजकुमार, राजा नाही तर राजकुमार जो आहे हा सर्बिया इथे गेला असता याचं काय झालं, याचा कत्ल करण्यात आला किंवा याला मारून टाकण्यात आलं. याला मारून टाकल्यामुळे काय झालं, ऑस्ट्रो हंगरीने जे आहे सर्बिया विरुद्ध वॉर डिक्लेअर केलं. हे झालं इमिडिएट कॉज. तर बघा, कारण काय आहेत. सर्वात प्रथम कारण काय आहे. सगळ्यात पहिलं कारण जे आहे हे आपल्याला माहित आहे, आर्मी पॉवर वाढवणे, विस्तारवादी धोरण. तिसरं कारण काय आहे, राष्ट्रवाद. आणि चौथं आणि मुख्य कारण काय आहे, जो ऑस्ट्रो हंगरीचा प्रिन्स होता याची हत्या. तर बघा, याची हत्या सर्बियाने केली तरी युद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे झाले हा सर्वांना प्रश्न पडतो. तर हा पॉईंट लिहून घेऊ आपण आणि नंतर मी तुम्हाला त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती सांगतो. तर बघा, ऑस्ट्रो हंगरीचा राजकुमार फ्रान्स फोर्डिन याची हत्या. तर हे एक तत्काळ कारण आहे प्रथम विश्वयुद्ध सुरू होण्यासाठी. तर बघा, याची हत्या जी आहे ही सर्बियाच्या एका सैनिकाने केली तरी युद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे झाले. तर बघा, जे आहे त्यावेळेस पूर्ण युरोपमध्ये काय होतं, अलायन्स पद्धत होती. म्हणजे सर्व देश आहेत हे दोन गटांमध्ये विभागले गेलेले होते. ते दोन गट म्हणजे त्यावेळेस युद्धाच्या पहिले दोन गटामध्ये विभागले गेलेले नव्हते. बट यांचं कसं होतं की हा माझा चांगला मित्र आहे, ह्याची आणि माझी संधी आहे. हा माझा चांगला मित्र आहे, आमच्या तिघांची संधी आहे. तर अशा प्रकारच्या त्या सर्व देशांच्या संध्या होत्या. तर याच संध्या ज्या आहेत ह्याच त्या कारण ठरल्या की त्याच्यामुळे हे प्रथम विश्वयुद्ध जे आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती
झाले. आणि जे ऑस्ट्रो हंगरी आणि सर्बिया आहे, तर बघायचं झालं तर ऑस्ट्रो हंगरी यांचं जो अलायन्स होतं हे जर्मनी आणि टर्की सोबत. आणि जे सर्बिया होतं, सर्बियाचे सपोर्टर कोण होतं तर रशिया होतं. रशियाची जी युती होती ही कोणासोबत होती? USA सोबत होती, ब्रिटन सोबत होती, फ्रान्स सोबत होती. तर याच्यामुळे काय झालं, हे युद्ध जे आहे या युद्धामध्ये एक एक करून सर्वजण उतरत गेले. तर त्यामुळेच हे युद्ध जे आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाले. तर बघा, ज्याच्यामध्ये दोन मुख्य गट जे आहेत हे प्रथम विश्वयुद्धाच्या वेळेस जे तयार झाले ते आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला काय होतं, याच्यामध्ये दोन गट आहेत. ते एकाचं नाव आहे अलाइड पॉवर्स आणि एकाचं नाव आहे सेंट्रल पॉवर. तर बघा, अलाइड पॉवर्स अलाइड पॉवर्सचे मेंबर कोण कोण आहेत? अलाइड पॉवरचे मेंबर आहे USA, रशिया, फ्रान्स, फ्रान्स. तर बघा, आणि जे सेंट्रल पॉवर आहे, सेंट्रल पॉवरचे मेंबर कोण कोण आहेत? सेंट्रल पॉवरचा आहे ऑस्ट्रो हंगरी आहे, जर्मनी आहे आणि टर्की आहे. तर बघा, हे झाले अलायन्स. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर याच्यामध्ये एक जो अलाइड पॉवर्स मध्ये आहे तो म्हणजे फ्रान्स. फ्रान्स फ्रान्स लिहिलेला आहे आपण. तर याच्यामध्ये आपला सुटलेला आहे ब्रिटन. तर बघा, हा झाला ब्रिटन. हे चार आणि हे तीन जे आहेत ह्या मोठ्या मोठ्या सत्ता होत्या, म्हणजेच जे आहे ते मोठे मोठे एम्पायर होते. याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये ऑस्ट्रो हंगरी आणि जे सर्बिया आहे, हा सर्बिया एक छोटस राष्ट्र होतं. या ऑस्ट्रो हंगरी आणि सर्बियाचं जे आहे हे या प्रिन्सला मारल्यामुळे, या फ्रान्स फर्डिनांडला मारल्यामुळे काय झालं, वाद सुरू झाला. या ऑस्ट्रो हंगरीने त्याच्या पुढे जे आहे हे काही शर्त ज्या आहेत त्या प्रस्तुत केल्या. त्या शर्त अशा होत्या की त्या जर मान्य केल्या तर काय झालं असतं, तर जो सर्बिया आहे हा इनडायरेक्टली ऑस्ट्रो हंगरीची जी आहे एक कॉलनी झाला असता. कॉलनी म्हणजे काय, जसं की आपण एक ब्रिटिशांची एक कॉलनी होतो अशा प्रकारच्या कॉलनी. तर जसं बघायचं झालं तर ब्रिटिशांची कॉलनी, आपलं भारत हा ब्रिटिशांची कॉलनी होता, आफ्रिका सुद्धा ब्रिटिशांची कॉलनी होता. अशाच प्रकारे जे आहे ते सर्बिया आणि ऑस्ट्रो हंगरीची कॉलनी झालं असतं. त्या सर्बियाने त्या मागण्या नाकारल्या. त्यामुळे काय झालं, त्या ऑस्ट्रो हंगरीने जे आहे सर्बिया विरुद्ध वॉर डिक्लेअर केलं. आता त्या सर्बिया विरुद्ध जे वॉर डिक्लेअर केलं कोणी केलं? ऑस्ट्रो हंगरीने. आता या दोघांची भांडणं होते. तर आता याचा सपोर्टर कोण आहे? याचा सपोर्टर जर्मनी आहे. याचा सपोर्टर जर्मनी. आता याचा सपोर्टर जर्मनी आहे, तर सर्बियाचा सपोर्टर कोण होता? रशिया. असंच बघायचं झालं तर आता काय झालं, इनडायरेक्टली हे एकमेकांचे सपोर्टर आहेत. तर या जर्मनीने जे आहे रशियासोबत युद्ध सुरू केलं. या दोघांचं चालूच आहे. आता या दोघांचं नवीन सुरू झालं. आता रशियाचं सोबत त्याने सुरू केलं, तर या जर्मनीने काय केलं, आणखी एका सोबत सुरू केलं, ते म्हणजे फ्रान्स सोबत. या फ्रान्स सोबत सुद्धा सुरू केलं. आता फ्रान्स सोबत सुरू केलं तर मग काय झालं, त्यांच्या मदतीला ब्रिटन आला. तर ब्रिटनने सुद्धा
जर्मनी विरुद्ध सुरू केलं. आता ब्रिटनने जर्मनी सोबत सुरू केलं, तर याच्या मदतीला कोण आलं? टर्की आली. तर टर्कीने कोणावरती सुरू केलं? तर टर्कीने फ्रान्सवरती सुरू केलं. तर अशा प्रकारे जे आहे हे युद्धास सुरुवात झाली. आणि सरतेशेवटी काय झालं? या युद्धाचा परिणाम हे जे सेंट्रल पॉवर आहेत यांना माघार घ्यावी लागली. यांच्यावरती जे आहेत हे एलिगेशन्स लागले युद्ध सुरू करण्याचे. यांच्यावरती जे आहे हे एक कडक नियम लादण्यात आले. हे कडक नियम लादल्यानंतर काय झालं? तर यांच्या खूप साऱ्या संध्या झाल्या आणि संघटन तयार झाले. ते संघटन तयार झाल्यामुळे काय झालं? ते संघटन शांतता प्रस्थापित करण्यासाठी होते. तर बघा, या प्रथम विश्वयुद्धाने बघायचं झालं तर पूर्ण जगावरती जो आहे परिणाम केला. म्हणजे काय केला? तर परिणाम केला जर यांचे जे आर्मी पॉवर होते हे यांनी वाढवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये यांनी काय डेव्हलप केलं? यांनी जे आहेत वॉरशिप्स डेव्हलप केल्या, सबमरीन डेव्हलप केल्या, टँक्स डेव्हलप केले, नवीन नवीन बंदुका जे आहेत त्यासुद्धा डेव्हलप केल्या. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाली. तर बघायचं झालं तर जवळपास 1.7 करोड किंवा 1.60 कोटी सैनिक जे आहेत ते मृत्युमुखी पडले. तर सैनिक एवढे मृत्युमुखी पडले तर यांनी जे आहे त्या युद्धामध्ये खूप सारे शहरं गावं जे आहेत हे जमीनदोस्त झाले. ते शहरं किंवा गाव जमीनदोस्त झाले. त्यातील नागरिक जे आहेत हे खूप सारे नागरिक सुद्धा मृत्युमुखी पडले. ते नागरिक मृत्युमुखी पडले. जर त्यातले जे काही वाचले किंवा जे तिथून काहींना पलायन करावं लागलं, ते पलायन केल्यानंतर त्यांच्या राहण्याचा खाण्याचा तो सुद्धा एक प्रश्न. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे जगासमोर या प्रथम विश्वयुद्धामुळे उभे राहिले. तर बघा, हे झालं प्रथम विश्वयुद्ध. हे एकदम शॉर्टमध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्ही जे आहे हे खालचं न लक्षात ठेवता जर तुम्ही एवढंही लक्षात ठेवलं तरीही एक्झामसाठी मस्त आहे. तर बघा, तुम्हाला जे आहे हे तारीख किंवा जे हे 2 वर्ष आहेत ते लक्षात असायला हवे. हे जे अलाइड पॉवर्स आणि जे सेंट्रल पॉवर ग्रुप आहे त्याच्यामध्ये असलेले जे देश आहेत हे तुम्हाला लक्षात असायला हवे. तर बघायचं झालं तर USA यांनी जे आहे हा ग्रुप जो आहे हा लेट जॉईन केलेला होता. म्हणजे कधी जॉईन केलेला होता? आणि जो हा ग्रुप आहे हा 1917ला जॉईन केलेला होता. हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येऊ शकतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तर बघा, हे झालं आपलं प्रथम विश्वयुद्ध. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सोबत. जय हिंद, जय भारत.